श्री स्वामी समर्थ. तुम्ही सर्वजण कसे आहात? तर आज आम्ही आलेलो आहोत मिसळ गार्डनला नाश्ता करण्यासाठी. मुलांचं खूप चाललं होतं का आज कुठेतरी बाहेर जाऊया, म्हणून आम्ही आलेलो होतो गार्डनला मिसळ खाण्यासाठी. रविवारचा दिवस असल्यामुळे तर म्हटलं चला मग जाऊया. तर तिथे आलं असतं बघितलं तिथेही खूप गर्दी होती, पण आम्हाला टेबल मिळून गेला. तर बघू शकता तुम्ही आजूबाजूला गर्दीही खूप होती, टेबलही खूप बुक केलेले होते. तर साईडला आपला मिसळ गार्डनचा किचन आहे. तर बघू शकता तुम्ही तोही खूप मोठा आहे आणि समोरच आपला गोंदेश्वर मंदिराचा बॅनर लावलेला होता. तर मुलांचं चालले होते की नाश्ता झाल्यानंतर आपण तिथेही जाऊ. तर आमचा नाश्ता आलेला होता. तर नाश्त्यामध्ये पाव, पापड, मिसळ, जिलेबी, दही, लिंबू कांदा हेही होते. तर खूप छान अशी इथली मिसळ लागते. त्यानंतर आपण निघालो गोंदेश्वर मंदिराकडे. तर बघू शकता आपण आलेलो आहोत गोंदेश्वर मंदिराकडे. तर हा आहे बाहेरचा स्पेस. तिथेही खूप गाड्या होत्या लावलेल्या. तिथे खूप रविवार असल्यामुळे गर्दी झालेली होती. तर जाऊया आतमध्ये. तर बघू शकता हा आहे मधला स्पेस. खूप छान असे मंदिर आहे गोंदेश्वर मंदिर, तुम्ही नक्की या. तर हे आपल्या सिन्नरमधील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक लिंग आहे. खूप छान असे महादेवाचे मंदिर आहे तिथे. तर आपण जाऊया आतमध्ये. आजूबाजूलाही तुम्ही बघू शकता खूप पब्लिक ही आलेली होती आणि झाडे खूप छान लावलेली होती, शोची झाडे होती आणि स्वच्छताही खूप राखली जाते. मेन मंदिरामध्ये स्वच्छता ही ठेवलीच पाहिजे. तर बघू शकता तुम्ही आजूबाजूचा पेसही खूप छान असा आहे. तर आता जाऊया आतमध्ये. तर निघालो आहोत आम्ही आतमध्ये जाण्यासाठी. तर लहान मुलांची तिथे गर्दी होती. तर तुम्ही बघू शकता खूप छान असे मंदिर आहे. आता मंदिराच्या आतमध्ये आपण जाऊया. तर जुन्या काळचे मंदिरही आपल्याला खूप काही असे छान असे दिसतात. आत्ताचे मंदिर हे फक्त साधे सिंपल बनवलेले राहतात, पण जुन्या काळचे मंदिर हे एकदम कोरीव काम, हे हाताने कोरीव काम केलेले मंदिर आहे. तर एक एक असं आपल्याला त्यांनी बनवलेले कोरीव काम दिसतं स्पष्टपणे. आता आपण आलेलो आहात आतमध्ये. तर पहिल्यांदी कासवाची स्थान आहे आणि त्याच्या समोरच आपले महादेवाचे मंदिर आहे. बाहेरचा स्पेस गाभारा हा मोठा आहे, पण आतमध्ये जाण्यासाठी मंदिर हे क्वचित 4 ते 5 माणसं मंदिरात उभे राहू शकता इतकी जागा आहे. तर तुम्ही बघू शकता पिंडही खूप छान आहे महादेवाची जुन्या काळची. तर आता मी पाया पडलेलो आहे. आता बाहेर येऊ आपण. तर बाहेर येतात बघू शकता का मंदिराचा गाभाराही खूप मोठा आहे. त्याचे खांब आणि एक एक खांब हे पूर्ण कोरीव काम केलेले आहेत. पूर्ण मधला गाभाऱ्याचा पेस हा पूर्ण कोरीव कामानेच केलेला आहे. एक एक भाग हा कोरीव कामाचा आहे. बघू शकता तुम्ही ही जुन्या काळचेच लोक बनवू शकता. आणि आता बाहेर आलेलो आहोत. तर बाहेर आलेला असता मंदिराच्या समोर थेट आपल्या नंदीची मूर्त आहे. तर बघू शकता तुम्ही. तर आपण तिथे जाणार आहोत दर्शनाला. तर खाली आपल्या शाळेचे मुले आलेले आहेत, तेही चाललेले आहेत पर्यटन स्थळ म्हणून बघण्यासाठी गोंदेश्वर मंदिर. तर आता करूया नंदीचे दर्शन. तर त्यांची खूप छान अशी मूर्त आहे, बघू शकता तुम्ही. पण जुन्या काळच्या भांडणांमध्ये आपल्या वास्तूंची खूप अशी नुकसान केलेली आहे, खूप अशी मोडतोड केलेली आहे वास्तूंची. तर आजूबाजूलाही खूप नुकसान केले. हे आहे आपले पिंड. तर आपण तिथेही दर्शन करूया. त्यानंतर हे आहे
सूर्यनारायण मंदिर. तर आतमध्ये जाऊया. तिथे देवाची मूर्त आहे. तर मध्ये जात असता खूप छान असे थंडगार असं वातावरण आहे मंदिरामध्ये. बघू शकता तुम्ही मंदिर आतमधून. तर जाऊया बाहेरचा स्पेस बघूया. तर बाहेरील वातावरण हे खूप छान असं आहे. तर बघू शकता आजूबाजूला हिरवगार असं वातावरण आहे. तर आता जाऊया बाहेरचा पेस बघू आपण. तर आपण जर नीट निरीक्षण केलं तर बघू शकता का मंदिरामध्ये जेवढ्या हत्तीची सोंडी आहे त्या सर्व असं तोडून टाकण्यात आलेले आहे. खूप असे आपल्या वस्तूंची अशी नुकसान केलेली आहे. आणि प्रत्येक असं कोरीव कामही खूप छान केलेलं आहे. तर आता बघूया आपण.